मालिकावीर म्हणून आपण स्पोर्ट्स सायकल देणार आहोत. सन्माननीय विजयदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून संपूर्ण ट्रॉफी जी आहेत या स्पर्धेची देण्यात आलेली आहेत. कुमार म्हात्रे मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी जी आहे आपण देत आहोत. सन्माननीय डॉक्टर अमोल कराले साहेबांचा आम्ही विशेष सहकार्य या स्पर्धेला लाभलेला आहे, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करू. चिरब 40+ कोणगाव तर्फे इलेक्ट्रॉनिक घड्याळ जे आहेत आपण दिलेले आहेत या स्पर्धेमध्ये. 70 स्पोर्ट्स विशेष सहकार्य संपूर्ण चेंडू जे आहेत त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. खलील शेख यांचा आम्ही आभार व्यक्त करू, ज्यांनी थंड तुफानी कुछ हो जाए शीतपेय देण्यात आलेला आहे, त्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य अजय म्हात्रे यांचा आम्ही आभार व्यक्त करू. धन्यवाद या सर्वांचं. आणि खास करून ग्रामीण सम्राट लोकप्रिय खासदार सन्माननीय सुरेश बाल्यामामा म्हात्रे यांचा आम्ही आभार व्यक्त करू या सर्वांचा, ज्यांनी आम्हाला विशेष सहकार्य केलेलं आहे. आणि आता आम्ही मॅच कडे घेऊन जातोय, जिथे टॉस झालेला आहे. रोनक खानावळ टीम वन द टॉस इलेक्ट्रिक फील्ड फर्स्ट अगेन्स्ट गावदी स्पोर्ट बॅस फर्स्ट. गोलंदाजीसाठी हॅरी स्ट्राईक वर कल्पेश आणि नो स्ट्राईकला प्रफुल्ल. मॅचला सुरुवात होते. मॅचच्या दोन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आज कोण गावामध्ये आज सोन्याचा दिवस आहे. काल तर एका कॅप्टनने सांगितलं की आमच्यासाठी 2 दिवसाची जत्रा आहे. आता ती जत्रा तुम्हाला पाहायला मिळते. प्रत्येक गावामध्ये अशा प्रकारचा क्रिकेट होणं फार महत्त्वाचं आहे. आणि आज विवेक म्हात्रे दादांनी विचार केला की तुम्ही जत्रा म्हणाले तर तुमच्यासाठी मी आज जेवणाची व्यवस्था नक्कीच करेल. म्हणून आज सर्व खेळाडूंना क्रिकेट रसिकांना आज उत्तम जेवणाची सोय लागलेली आहे. आणि थोड्याच वेळात त्या मेजवानीचा स्वाद तुम्हाला घेता येईल. रोनक खानावळ टीम काय प्रॉब्लेम आहे परेश महाजन सरांकडे तुम्ही नक्कीच ऑर्गनाइज करायचं आहे. पर्या दादा आपण थोडा मॅच कडे लक्ष द्यायचंय. अजूनही सुरू होत नाहीये मॅच. आपण सामन्याला सुरुवात करतोय. पहिला गोलंदाज फ्रंट लाईन गोलंदाज आहे हॅरी, रेड कॅप मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. पाहूया हॅरी कोणत्या प्रकारची गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू हॅरीचं गतीमध्ये परिवर्तन पहिल्या चेंडूवर आणि त्याच्यावर एक चांगला स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राच्या बाहेर जाणारा खणखणीत चौकार. दुसरा देखील चांगला स्ट्रोक. चेंडू चाललाय सीमारेखा पार. येतोय बॅक टू बॅक दुसरा चौकार. सन्माननीय अंकुश परशुराम पाटील यांच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाजासाठी कूलर देण्यात आलेले आहेत. उत्कृष्ट फलंदाज शतरक्षण म्हणून देखील एक बक्षीस आहे. तीन कूलर देण्यात आलेले आहेत. आम्ही आपला आभार व्यक्त करतो. 2 खणखणीत चौकार तुम्हाला पाहायला मिळाले. चांगली सुरुवात. क्रिकेटचे चांगले स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळतात मैदानामध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. ब्लाइंग स्विंग अगोदरच बॅट फिरली होती फलंदाजाची. त्याच्यावर तुम्हाला एक डॉट चेंडू पाहायला मिळत आहे. पुढचा चेंडू हॅरी गोलंदाजी करत आहे. हॅरीच्या अगेन्स्ट 2 मोठे फटके पाहायला मिळाले बॅटर कल्पेशच्या माध्यमातून. कल्पेश सज्ज होत आहे. गतीमध्ये परिवर्तन. फुलटॉस चेंडू. फुल स्ट्रोक खेळता आला नाही तिथे. डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी तुम्हाला इथे पाहायला मिळते. दयानंद म्हात्रेसाठी एक सुवर्ण संधी आहे. एखादी झेल आपण जर पकडली तर पारितोषिक आहे 1000 रुपयाचा. निशान म्हात्रे दादांच्या माध्यमातून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सक्सेस झाला तिथे. चेंडू सीमेच्या दिशेने आणि चेंडू सीमा पार. येतोय केपीएल चौकार.
ये सोनिया काय सुरुवात आहे. दोन दोन नव्हे तर तीन मोठे फटके पाहायला मिळाले. दोन चेंडू डॉट झाला होता हॅरीच्या अगेन्स्ट फलंदाज कल्पेश. मात्र कल्पेशने दबाव न घेता एक चौकार पेश केला. धाव संख्या 12. शेवटचा चेंडू या षटकातील. गोलंदाज हॅरी पुढचा चेंडू घेऊन ऑफस्टिकच्या बाहेर निघून चेंडूला पूल केलाय. शतरक्षक आहे तिथे आणि पहिल्या नव्हे तर दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल पकडली आहे. बॅटर आउट. वन साइड ही अतिशय सुंदर अशी झेल पकडलेली आहे आणि बॅटर आउट. धाव संख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. स्पेशल थँक्स अंकुश परशुराम पाटील ज्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट शतरक्षण 3 कूलर जे आहेत देण्यात आलेला आहे. त्यांच्या माध्यमातून त्यांचा आम्ही आभार व्यक्त करू. या स्पर्धेच्या माध्यमातून पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा 12 धावफलकावर एक गडी बाद झालेला आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर होत आहे. राज आलाय. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. मानस षटक क्रमांक दुसरा टाकण्यासाठी आपण पाहतोय. न्यू बॅटर राज पाटील बावल्या मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईकवर प्रफुल्ल असेल. मानस गोलंदाज खेळाडू कक्षाच्या एंड कडून गोलंदाजी करताना आपण पाहतोय. आज सकाळपासूनच हा मुख्य व्यासपीठ जो आहे भरला गेलाय. पाहुण्याच्या उपस्थितीमध्ये जवळजवळ 1:05 झालेले आहेत. बॅटची एज घेतली आहे. शॉट तालम्यांचा शतरक्षक पोचला गेलाय. एक सिंगल धाव. हॅरी होते तिथे. मजबूत काटिके फिल्डर आपण पाहतोय. खाते पिते घर के हॅरी चांगली फिल्डिंग करताना आपल्याला पाहायला मिळालंय. मागच्या मॅच मध्ये पैशांचा पाऊस झाला होता. प्रशांत दादा मात्रे यांनी जवळजवळ 5,500 रुपये पटकवले होते. तर सचिन टेकले यांनी देखील सचिन टाकले याने जवळजवळ 2,500 रुपये पटकवले होते. हा प्रेम आहे कोणगावकरांचं आपल्या खेळाडूवर. रोनक खानावळ टीमचे कॅप्टन लक्षात असू द्या. 4 षटकांसाठी 20 मिनिटं दिली गेलेली आहेत. कारण की अजूनही सामने खेळवायचे बाकी आहेत. पुढचा चेंडू गोलंदाज मानस गोलंदाजी करत आहे. इथे आपण पाहतोय चेंडूला खेळला गेलाय मिड विकेट क्षेत्रावर. काऊ कॉर्नरचा शतरक्षक पोहोचतोय. तोपर्यंत एक धाव राज पाटील पूर्ण करताना आपण पाहतोय. धाव संख्या 14 धावा धावफलकावर. चिराग 11 एजे आणि त्याच्या अगेन्स्ट 27 स्टार टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे. पुन्हा एकदा एक सिंगल धाव कंप्लीट होते. गोलंदाज स्वतः चेंडू मागे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला नाहीये. मला काल सांगितलं होता की राज पाटील बावल्या यावर्षी टच मध्ये आहे. आता कालपासून त्या प्रकारचा फॉर्म पाहायला मिळाला नाहीये. पाहूया षटकार चौकार पाहायला मिळतील का. मागच्या मॅच मध्ये लेजंड प्रशांत मात्रेचा खूप चांगला क्रिकेट पाहायला मिळाला होता. षटकारांची चौफेरबाजी. स्विच इट चांगला स्ट्रोक आहे. शतरक्षक देखील आहे. पलटी स्ट्रोक खेळला होता मात्र एकच धाव. 4 षटकांचा खेळ आहे तर 40+ धावा येणं देखील फार महत्वाचं आहे आणि गोलंदाजांना 40च्या आतमध्येच थांबावा लागेल.
मानची चांगली गोलंदाजी आहे, मोठा फटका खेळून दिला आणि आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 4 सिंगल तुम्हाला पाहायला मिळत आहेत. एखादा VIP नंबर 1111 मानस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, शतरक्षक येतोय चेंडू खाले, झेल सुटला जातोय, स्वप्न तुटला जातोय मानसचा, झेल धरतीला दान केली जाते. धावा कंप्लीट झाल्या इथे 2 धावाने संघाची धावसंख्या 18 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू मानसचा, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा स्विंगिंग चेंडू पाहायला मिळाला, डॉट चेंडू, षटक कंप्लीट, 2 षटकांचा खेळ येथे झालेला आहे. समाप्त धावा 18 धावा धावफलकावर तुम्हाला पाहायला मिळते. 9ची सरासरी गाठली तर तुम्हाला 40च्या आतमध्येच हा टार्गेट पाहायला मिळेल. 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. तर आपण प्रतीक डीजेला एक संधी देऊया, त्यांच्या माध्यमातून एक मधुर संगीत होऊन जाऊ द्या. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, कार्तिकला गोलंदाजी दिली आहे. कार्तिकचा पहिला चेंडू, हुक केला चेंडूला आणि चेंडू चालला सीमा रेखा पार. राज पाटील बावल्याच्या बॅट मधून येणारा हा मॅक्सिमम 6. दोन षटकामध्ये फक्त 18 धावा होत्या. आता त्यानंतर पलटवार सुरू झाल्या, 24 धावा धावफलकावर तुम्हाला पाहायला मिळतील. 24. रोनक खानावाल टीम देखील एक जबरदस्त टीम आहे, हे देखील विसरून चालणार नाहीये. 40+ धावा बनवाव्या लागतील 4 षटकामध्ये. पुढचा चेंडू, देखील ऑन साइडला, शतरक्षक आहे, कॅच भी छूटा, मौका भी दिया वहां पर, आणि 2 धावा देखील मोक्याच्या क्षणी पूर्ण करताना आपण राज पाटीलला. कॅप्टन होते तिथे देवेंद्र म्हात्रे यांनी ही झेल सोडली आहे. कॅप्टन जर असं खेळत असेल तर बाकीच्या खेळाडूंवर दबाव नक्कीच असेल. 26 धावा धावफलकावर. 26. अटॅक सुरू झाला मैदानाच्या आतमधून. राज पाटील बावल्या प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2017ला हा नाव दिला गेला होता याच मैदानावर. राज बावल्या हेलिकॉप्टर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, डॉट चेंडू. मोठे समर्थक इथं आहेत रोनक खानावल टीम संघाचे, पाठीराखे भरपूर आहेत तिथे. जसा चेंडू डॉट गेला की टाळ्यांचा आवाज सुरू होतोय. आता विकेट साठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. कार्तिक साठी एक सुवर्ण संधी मिलिंद पाटील यांच्या माध्यमातून. त्यांचे अंकल काका आहेत ते. विकेटचा बक्षीस लावला आणि लगेचच वाईट टाकला गोलंदाजाने. पंचांच्या माध्यमातून वाईटचा इशारा. धावसंख्या धावफलकावर 27 धावा. पुढचा चेंडू गोलंदाजाचा आपण पाहतोय. बीमर चेंडू, नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. पंचाकडून आता फ्रीटचा इशारा आहे. यस, नो बॉल. 1+1 2 धावा मिळाल्या. धावसंख्या 29 धावा.
निशान मात्रे मॅचचा आनंद घेत आहेत या व्यासपीठावरून. संपूर्ण ऑर्गनाइज कमिटीमध्ये जर विचार केला आपण तर बरेच जणांची नावं माझ्याकडे दिलेली आहेत, त्यांची नावं देखील आपण घेऊ ज्याने या स्पर्धेला कामयाब सफलतापूर्वक शो KPL पूर्ण करताना आपण पाहतोय. ऑफस्टिकच्या बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न होता, यावेळेस बॅटवर आला नाहीये. डॉट चेंडू. मिलिंद पाटील यांचे बक्षीस मला तरी वाटतं की पटकवण्याचं काम करणार नाहीये ज्या प्रकारची ही गोलंदाजी सुरू आहे. एखादा बोल्ड पाहायला मिळेल का मिलिंद म्हात्रे यांना गोलंदाजीच्या माध्यमातून? गोलंदाज कार्तिक. मोठा फटका ऑन साइडला धमाका झाला यावेळी. चेंडू चालला सीमा रेखा पार. येतोय KPL षटकार. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा होता मात्र बॅटवर आला नाहीये. मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक 30 सर्कल पर्यंत प्रवास गाठला होता एक धाव इथे कंप्लीट करताना. तर 3 षटकांचा खेळ समाप्त. धाव संख्या 36 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. या षटकामध्ये तब्बल 18 धावा खर्च केल्या गोलंदाजाने. कार्तिक पाटील गोलंदाज भरपूर धावा खर्च केल्या या षटकामध्ये. 36 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचं. 27 स्टार टू 7 स्टार बिग मॅच बिग फाईट पाहायला मिळेल. आणि दुसऱ्या बाजूला चिराग 11 AJ टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचे. अजून एक मोठा मॅच पाहायला मिळेल तुम्हाला यानंतर. दोन्ही संघाने खूप चांगला परफॉर्मन्स केला या स्पर्धेमध्ये, हे देखील विसरून चालणार नाहीये. गोलंदाजीमध्ये परिवर्तन शेवटचा स्लॉगर आहे आणि गोलंदाज महेश पाटील गोलंदाज आलेला आहे. पाहूया पाटील कोणत्या प्रकारे गोलंदाजी करतील. बॅटर सज्ज आहे. हुक केला यावेळी. पहिला चेंडू आणि पहिला ब्लास्ट महेशच्या अगेन्स्ट आणि पंचाने नो बॉल घोषित केलेला आहे. या 3 खेळाडू पंचाच्या उजव्या हातावर होते. सर्कल या सर्कल मध्ये 3 खेळाडू ठेवण्यात आले होते. तर हा आता इथून फ्री हिट असेल. पंचांचं लक्ष बारकाईने या मॅचवर आहे. पंच भरपूर चांगले खेळाडू देखील राहिलेले आहेत लेदरचे. आणि पहा जबरदस्त निर्णय पंचांच्या माध्यमातून. तर इथे 7 धावा 1+6 7 धावा मिळालेल्या आहेत आणि धाव फलकावर धावा 43 धावा झालेले आहेत. 43. 4 खेळाडू कंपल्सरी आहेत 30 सर्कल मध्ये. हे पहिल्या दिवसापासून पहिल्या षटकापासून तुम्हाला माहिती आहे. गोलंदाज महेश. अजून एक अर्ध्या खेळपट्टीवर चेंडू टाकल्यावर असे फटके पाहायला मिळतील. प्रीटचा फायदा घेता आला नाही बॅटरला. एक धाव मिळतोय. धाव संख्या 44 धावा 44. सुबोध दुबे स्कोरिंगचं काम कालपासून करत आहे या स्पर्धेमध्ये. चांगली स्कोरिंग. गोल्डन फिंगर ऑफ कोणगाव. राज बावल्या सज्ज होतं खेळण्यासाठी. स्लोअर गतीमध्ये परिवर्तन. मिस टाइम चेंडू समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. झेल सोडली जात आहे आणि 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. आता डेंजर झोन मध्ये धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल कारण की 46 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. आज संदेश पाटील एकटा समालोचक आहे या स्पर्धेमध्ये. काय हरकत नाहीये. फुलटा चेंडू गुडघ्यावर टेकून चेंडूला सीमा रेखा पार पाठवून दिले. सीमा रेखा पार षटकार.
21 ब्राह्मणदेव स्टँड मध्ये काय बॅटिंग होत आहे. षटकार षटकार षटकारच पाहायला मिळत आहेत. जणू काही चौपतच ठेवलंय. धाव संख्या धाव पलकावर 58 धावा 58. अजून एक मोठा फटका. यावेळी शतरक्षक आहे आणि त्याच्या डोक्यावरून चाललं सीमा पार चौकार. आता कुठेतरी वाटतं की राज पाटील बावल्या बॅटिंग करत आहे मैदानामध्ये. धाव संख्या 62 धावा. बासष्ट धावा झाले धाव पलकावर. शेवटचा चेंडू देखील सो एलिगंट सो ब्युटिफुल लाईक वाव. राज बावल्या यांनी देखील हा षटकार ठोकलेला आहे आणि शाहू पाटील यांनी हा झेल पकडलेला आहे. 100 रुपयाचा पारितोषिक आहे. तर तुम्ही व्यासपीठावर या. महेश पाटील यांच्याकडून तुम्हाला तो दिला जाईल. महेश भाई नाईक यांच्या माध्यमातून 100 रुपये दिले जातील. आपण व्यासपीठावर या. शेवटचा चेंडू तरी की षटकार. शाहू भाऊ या. आपण 100 रुपयाचा पारितोषिक आहे. यस आपण पुढच्या मॅचचा टॉस करणार आहोत. राजेंद्र पाटील सरांच्या सोबत आपण टॉस बॉक्स मध्ये जाणार आहोत. चिराग 11 एजे आणि त्यांच्या अगेन्स्ट 27 स्टार. शाहू दादा येत आहेत. सन्माननीय गिरीश केनी साहेब यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये जोडायचं आहे. आपल्या शुभासे पुढे मॅचचा टॉस. शत्रजित नाईक आपण देखील जायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. आपण देखील जोडायचं आहे पाहुण्यांच्या सोबत. मित्रांनो फार तापमान हॉट आहे. वातावरण गरम आहे. मात्र खेळीमेळीचं वातावरण कोण गावामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन पोहोचत आहेत टॉस बॉक्स मध्ये. दोन्ही संघाचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 27 स्टार आणि चिराग 11 एजे यामधील पुढील मॅचचा टॉस सन्माननीय गिरीशजी केनी साहेब करतायत. धन्यवाद संदेश. आता स्टार्ट होईल तो चिराग एजे यांच्या विरुद्ध 27 स्टार. सन्माननीय भरत जाधव यांचं शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम. आपले प्रमुख पाहुणे व्यासपीठावर आहेत ते गिरीश किनी साहेब, शत्रुजित नाईक आणि स्वरूप. नाणेफेकचा करणार गिरीश किनी साहेब. धन्यवाद पाहुणे. व्यासपीठावर बसावे. नाणेफेक जिंकलाय तो चिराग 11 एजे संघाने. तर आपण टॉस विन झालेले आहेत. तर आपण काय घेणार आता? प्रथम क्षेत्ररक्षण घेऊ आम्ही. ओके. पण तुमच्या समोर जो टीम आहे माझ्यामध्ये तर ती फायनलिस्ट टीम आहे. भरपूर म्हणजे भरपूर स्ट्रॉंग टीम आहे. तर तुमचं काय उत्तर देणं असेल? कमीत कमी रनांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. त्यांच्या जवळजवळ माझ्यामध्ये तरी 8 फलंदाज तर कडक आहेत. तरी किती धावा आपण रोखणार? 4 ओव्हरची मॅच आहे. तरी पण 35-40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. ओके. आपण नाणेफेक हारलेले आहेत. तुमची टीम तर भरपूर स्ट्रॉंग आहे. तर तरी पण तुम्हाला काय वाटतं का तुम्ही फिल्डिंग आणि बॅटिंगमध्ये तुम्हाला काय फरक पडणार होता का? स्ट्रॉंग म्हणजे तुम्हाला मी स्ट्रॉंग दिसतोय फक्त, बाकी कोण नाही. मग मला घाबरू नका एवढं. कारण मी ठरवलंय की मी बॅटिंग नाही घेणार ना बॉलिंग नाही घेणार. ते तुमचं बरोबर आहे. तुम्ही स्ट्रॉंग आहे. पण टीममध्ये एक स्ट्रॉंग असून जमत नाही. तुमच्या 11 बिल्डरमध्ये एक स्ट्रॉंग होऊन मॅच कोणी जिंकत नाही. मी म्हणून म्हणलं 8 आज तुम्ही स्ट्रॉंग बॅटर आहेत. एकामध्ये एक कोणी स्ट्रॉंग होऊन मॅच जिंकत नाही हरकत नाही. तरी पण तुम्ही बॅटिंग बॉलिंग करणार त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे. धन्यवाद दोघांना. ऑल द बेस्ट. राज पाटील बावल्याचे 40 धावा तुम्हाला पाहायला मिळाल्या पहिल्या डावामध्ये. त्याला उत्तर मिळेल का? कारण की लक्ष फार मोठं ठेवण्यात आलेलं आहे. आमचे सुबोध दुबे सांगत आहे की 69 धावांचं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे. उपस्थित या मुख्य व्यासपीठावर सन्माननीय भरतदादा जाधव RPA तालुका अध्यक्ष उपस्थित झालेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे.
यस, शाहूसाठी एक कोल्ड ड्रिंक्स दिली जात आहे शीतपेय. पहिले शाहूला देऊया आपण आणि ते आपण पाहुण्यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभस्थ द्यायचंय. हे पाहू शकता आपण कुछ तुफान हो जाए. आमचे कॅमेरामॅन एक मिनिट थांबायचं. गोलंदाज हे पहिला बक्षीस जो आहे थंड कोल्ड ड्रिंक्स कुछ तुफान हो जाए, एक चांगली झेल पकडली होती आणि शाहू भाऊ यांना ही कोल्ड ड्रिंक्स दिली गेली आहे. बैक टू क्रिकेट. आइए दोस्तों, मैच की ओर चलते हैं हम. कल्पेश इथे मिस टाइम टॉप एज चेंडू हवेमध्ये. विकेट किपरचा प्रयत्न होता तिथे, मात्र एक धाव कंप्लीट झाली आहे. पहिला धाव इथे स्कोरबोर्ड लागला गेलाय. वेलकम वेलकम. शुभागमन होत आहे या मुख्य व्यासपीठावर उपशहर संघटक उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सन्माननीय पाहुणे इथे उपस्थित झालेले आहेत. सुभाजी पेनकर साहेबांचं शुभ आगमन होत आहे या KPL मध्ये. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय गिरीश साहेब देखील उपस्थित झालेले आहेत. कोकण रेल्वे डेप्युटी चीफ, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. KPL कोणगाव गावाच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कोणगाव ग्रामस्थ मंडळ तसेच कोणगाव चेरवा 40+ चेरवा स्पोर्ट्स यांच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पाहुण्याचं शुभ आगमन आज 26 जानेवारी निमित्ताने KPLचं मेगा फायनल डे सुपर संडे मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. हमारे बीच सभी मेहमान आ चुके, सभी का हार्दिक स्वागत है. KPL में आप सभी का दिल के गहराई से हार्दिक स्वागत. पल्लू स्ट्रोक केला गेला यावेळी. खाली क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय, सीमा रेखा पार, येतोय चौकार. मागच्या मॅच मध्ये 38 धावा खर्च केल्या त्या महेश पाटीलने सर्वात महागडं षटक या स्पर्धेतील. 38 धावा, 38 रन, सर्वात महागडं षटक. सर्व पाहुणे आपण पाहता या मुख्य व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत आहे. सुभाजी पेनकर साहेब तसेच गिरीशजी साहेब उपस्थित झालेले आहेत. आपले देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय बीजेपीचे मोठे ते कार्यकर्ते आहेत गिरीशजी तिवारी. आपलं देखील मनपूर्वक, किशोर तिवारी, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, शतरक्षक चेंडू खाली, झेल सोडली जातोय, जीवनदान मिळतोय फलंदाजाला. मोहित मात्रे होते तिथे, त्यांच्याकडून ही झेल सुटली गेली होती. कल्पेशची चांगली गोलंदाजी आहे. एक मात्र मोठा फटका आला होता, त्याच्यावर देखील कमबॅक करताना आपण बघितलं होतं. कल्पेश मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, यावेळी शतरक्षक नाहीये आणि चेंडू एका टप्प्या अखेर चेंडू सीमा पार, येतोय KPL चौकार. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा इथे स्कोरबोर्डवर लागलेल्या आहेत. आपण जाऊया DJ प्रतीक यांच्याकडे, एक संगीत त्यांच्या माध्यमातून ऐकूया आपण. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11 धावा धावफलकावर. आज
भरपूर प्रमाणात मोठे पाहुणे इथे पाहायला मिळत आहेत मोठ्या संख्येने. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगाव व तसेच चेरोबा 40+ चेरोबा स्पोर्ट कोणगाव यांच्या वतीने सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय महेश भाई नाईक आणि परेश महाजन, राजेंद्र पाटील आणि निशान म्हात्रे याच्या माध्यमातून सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नुकतंच ज्यांचं शुभागमन झालेलं आहे या व्यासपीठावर सन्माननीय सुभाषजी पेनकर साहेब उपस्थित झालेले आहेत. आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे कोणगाव या प्रीमियर लीग मध्ये. गिरीशजी साहेब देखील उपस्थित झालेले आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. डॉट चेंडूने सुरुवात केली आहे. गोलंदाज सोन्या, आज 3 सोन्या पाहायला मिळालं. एक सोन्याने तर भरपूर धावा खर्च केला पहिल्या मॅच मध्ये. हा सोन्या सुरुवात चांगली करताना आपण पाहतोय. ऑफस्टिकचा चेंडू समोरच्या दिशेने उडवलाय. शतरक्षक आहे मात्र सीमा पार जातोय. केपीएल षटकार. किरण महाजन दादाने देखील अफाट मेहनत घेतलेली आहे या स्पर्धेला. दीपक दादा मुकादम यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करू. प्रवीणजी चिकणे यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करू. फार जण जे आहेत या केपीएल ला सक्सेस करत आहेत. आणि काल ज्या प्रकारे आपण उल्लेख केला होता, काल शेवटच्या मॅच मध्ये ज्या प्रकारे नरेशजी ढोमे सरांनी ओपिनियन घेतली होती, त्याने या स्पर्धेचा क्रेडिट जो आहे परेश महाजन यांच्या नावावर केला. मात्र मी तर म्हणेल परेश महाजन नाही तर संपूर्ण ग्रामस्थ मंडळ कोणगाव, चेरोबा 40+ चेरोबा कोणगाव या सर्वांनी हा ऑर्गनाइज केलेला आहे. एक मात्र परेश महाजनचा खेळ नाहीये. हा परेश महाजनने हा शो ठेवलेला नाहीये. हा संपूर्ण ग्रामस्थ मंडळ कोणगाव 40+ चे जे खेळाडू आहेत, जे रेग्युलर खेळतात, त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा ऑर्गनाइज केलेली आहे. कारण की एकटा क्रेडिट घेऊ शकत नाही या स्पर्धेचं. सोन्या गोलंदाजी करतोय. षटकारानंतर कमबॅक आपण पाहतोय त्याचं. सोन्या पुढचा चेंडू, फुलटा चेंडू ऑन साईडला. शतरक्षक आहे, चेंडू खाली येते, चूक होणार नाहीये. इथं मिळतोय विकेट सोन्याला. बॅटर आउट. सध्या आमचे डीजे मॅन थोडेस कोल्ड ड्रिंक्स घेत आहेत. तोपर्यंत नक्कीच आपण चर्चा एकच करू. केपीएल कोणगाव बिग बॅश प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेचा आजचं मेगा फायनल डे सुपर संडे. आपण कालपासून प्रत्येक डीजेचा आवाज तुम्ही डीजेच्या माध्यमातून ऐकतायत. अतिशय चांगला आवाज त्याने आम्हाला दिलेला आहे. त्यांचे साऊंड सिस्टीम अतिशय क्वालिटी. प्रोफेशनल ऑपरेटर ऑफ कोणगाव. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहे. नवीन फलंदाज आलाय, कार्तिक पाटील आलाय. फार मोठा आव्हान इथे पूर्ण करायचं. 69 धावा बनवायच्या आहेत. जेव्हा समोर मोठं आव्हान असतं तेव्हा सुरुवात चांगली होणं फार महत्वाची आहे. सुरुवात 11 धावा आल्या होत्या. त्यानंतर एक षटकार देखील आला. मात्र त्यानंतर थोडीशी शांतता मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळाली. सोन्याने चांगली गोलंदाजी केली आहे. मोठा फटका केल्याचा प्रयत्न, मिस टाइम. चेंडू हवेमध्ये. शतरक्षक एका हातामध्ये वन हँड कॅच पकडण्याचा प्रयत्न होता. तिथे झेल सुटली जाते. 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या 19 धावा, 19 रन. आता जे खऱ्या अर्थाने सकाळपासून आलेले आहेत प्रेक्षक, त्याने अगोदर जायचंय. कारण की स्नेहभोजन जो आहे, भोजनाची व्यवस्था सुरू झालेली आहे. विवेकदादा म्हात्रे याच्या माध्यमातून जेवणाची सुविधा झालेली आहे. तर जेवण सुरू झालेलं आहे. सर्वजण आमचे पंच झालेले आहेत. नक्कीच पंचांनी देखील स्वाद घ्यायचा आहे. आमच्या लाईट एलिगन्स प्रिन्स मूवीज आपण देखील आपले काही मोजके कॅमेरामॅन आहेत त्यांनी जाऊन घ्यायचे. आणि जे संघ या स्पर्धेमध्ये हारलेले आहेत त्यांनी अगोदर जायचं आहे. कारण आपली पहाड मेहनत कालपासून या स्पर्धेमध्ये. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 20 धावा.
आपण एक स्वागत आणि सन्मान करूया मुख्य व्यासपीठावर. मी भाईदादांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभास्ते हा मान सन्मान करायचा आहे. आरपीआय तालुका अध्यक्ष सन्माननीय भरतदादा जाधव उपस्थित आहेत या व्यासपीठावर. त्यांचा मान सन्मान करणार आहोत. मी भाईदादांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते हा मान सन्मान करायचा आहे. महेश नाईक अर्थात भाईदादा यांच्या शुभास्ते हा मान सन्मान इथे करत आहोत आपण. आरपीआय तालुका अध्यक्ष सन्माननीय भरतदादा जाधव यांचा हा मान सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जात आहे. त्यांना माहेची शाल, प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचा सन्मान वाढवणारा सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित करत आहोत. आपण आलात या स्पर्धेमध्ये, थँक्यू सो मच. बाकीचे सत्कार पुढच्या षटकानंतर. पण एकदा कंट्रोल हुकचा हा स्ट्रोक व्यवस्थित बॅटवर आला नाहीये. एक धाव पूर्ण केली जाते. एका धावाने संघाची धाव संख्या धावपलका भरा 21 धावा. मोठे फटके पहिल्या चेंडूपासूनच अटॅक करायचं होतं, कारण की राज बावल्याने जवळजवळ मागच्या इनिंग मध्ये 40 धावा 11 चेंडूमध्ये कुठल्या होत्या. काय बॅटिंग राहिली होती. षटकार चौकारांनी डील केली होती राज पाटील बावल्याने. गोलंदाज सज्ज होत आहे हर्षल. मोठा फटका आलाय. शतरक्षक आहे, बघत राहील. चेंडू वन बॉम्ब सीमा पार. येतोय केपीएल चौकार. असेच फटका काहीतरी मॅच जिंकून देऊ शकतो तुम्हाला. हर्षलच्या अगेन्स्ट एक मोठा फटका आलाय, चौकार आलाय. हर्षल गोलंदाज पुन्हा एकदा बॅटर सज्ज आहे. अजून एक हुक केलाय चेंडूला. खाली क्षेत्र आहे, फक्त चेंडू आणण्याचं काम करावं लागेल. चेंडू चाललाय ब्राह्मणदेव स्टँड मध्ये. येतोय चौकार. तीन चेंडू मध्ये 3 चौकार ठोकलेले आहेत. चांगली बॅटिंग करत आहे मानसने 6 चेंडू मध्ये 17 धावा बनवल्या आपल्या संघासाठी. धावसंख्या 29 धावा धावपलकावर. अजून एक हा चांगला स्ट्रोक आहे. चेंडू पुन्हा एकदा सीमा पार. येतोय चौकार. थँक्यू सो मच आमचे बिझनेसमॅन. त्या परिसरामध्ये अशा प्रकारचे जर चौकर येतात तर तिथे एक क्षेत्ररक्षण लावायला पाहिजे. मानसला आपण बघतोय 4 चेंडूमध्ये 4 चौकार ठोकण्याचा विक्रम करत आहे. 6 मध्ये 6 वाला भाजवर करेश मात्रे याने श्री सिद्धिविनायक अंजूर क्रीडांगणवर ठोकले होते. नंदन काल्लेर रत्न नंदन पाटील याच्या देखील नावावर 7 चेंडूमध्ये 6 चौकार ठोकण्याचा विक्रम आहे. अजून 2 मध्ये 2 आले तर पाहूया आपण, कारण की मागच्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवर देखील मानसने एक चौकार ठोकला होता. ओ बॅटवर आला नाहीये, रेकॉर्डची बरोबरी करू शकणार नाहीये, तर हा एक सिंगल धाव येतं. धावसंख्या 34 धावा धावपलकावर 34. विजयापासून भरपूर दूर आहे टीम. रोनक खानावल टीम. रोनक खानावल म्हटलं की लजित जेवण, अतिशय चांगला कालचा जेवण होतं त्यांचं. तोच संघ तुम्ही मैदानामध्ये पाहतायत. गोलंदाजी करताना गोलंदाज हर्षल. हेलिकॉप्टर ड्राईव्ह लॉंग ऑफ मध्ये शतरक्षक आहे, चुकी होणार नाहीये. बॅटर आउट. कमॉन डीजे.
शेवटचा षटकाचा खेळ बाकी है। हमारे बीच राजू भाई भी मौजूद है, आपका भी हार्दिक स्वागत है। तारिक भाई आपका भी तहे दिल से हार्दिक स्वागत है। सैफ भाई आपका भी हार्दिक स्वागत है। सभी मेहमान जुड़ चुके हैं, सभी का हार्दिक स्वागत है। केपीएल में काफी मशहूर है मारूफ जी पेनकर साहब हमारे बीच जुड़ चुके हैं, आपका भी हार्दिक स्वागत है। इस साथ हमारे गिरीश भाई आपका भी हार्दिक स्वागत है। आखिरी गेंदबाजी के लिए राज पाटिल, राज बावलिया जिन्होंने 40 रन बनाए थे पहले इनिंग में, अब गेंदबाजी करेंगे। प्ले स्टैंड इन से गेंदबाजी करेंगे। काफी बड़ा नाम है टेनिस क्रिकेट बॉल में राज पाटिल का, काफी अच्छे गेंदबाज भी है बायत के। राज वेलेकडे देखील लक्ष द्यायचं। राजचा पहिला चेंडू हुक केलाय चेंडूला। मानसने आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग केली आहे, इम्प्रेसिव्ह केलेला आहे सगळ्यांना। एक सिंगल धाव, सिंगलने धावपलकासाठी 5 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता आहे। 5 चेंडूमध्ये 5 षटकार आले तरी सामना जिंकू शकत नाहीये, मात्र फॉर्मॅलिटीज पूर्ण करायचे फक्त। राज पुन्हा एकदा झेलची संधी होती, झेलपर्यंत पोहोचू शकले नाहीये। एकच धाव। मागच्या मॅच मध्ये प्रशांत म्हात्रे पशु जो कोणगावचा लेजंड खेळाडू आहे त्याने अर्धशतक झलकवला होता आणि 4,500 रुपयाचं बक्षीस त्याने पटकावला होता। आणि त्याच टीम मध्ये सचिनने 2,500 रुपये पटकावले होते गोलंदाजीच्या जोरावर। पुन्हा समोर खेळायचा प्रयत्न, शतरक्षक वेगाने चेंडूपर्यंत आलाय। स्ट्रेट ड्राईव्ह क्रिकेटमध्ये सेफ फटका आहे जिथे 2 धावा मिळाल्या। नेक्स्ट मॅच टॉस झालेला आहे। पुढच्या मॅचचं देखील 27 स्टार आणि त्यांच्या अगेन्स्ट तुम्ही बघणार आहात चिराग 11 एजे असा हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल। डॉट चेंडू 2 पाऊल दूर आहे विजयापासून टीम गावदेवी। नावातच दम आहे, आज वार देखील तिचंच आहे आणि काय पहिला सर्वप्रथम बॅटिंग केली आणि त्यानंतर चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत। किती धावा पूर्ण झाल्यात पाहूया आपण। 2 धावा। शेवटचा चेंडू आहे, मिशन इम्पॉसिबल। शेवटच्या चेंडूवर एक भन्नाट स्ट्रोक चौकार मानेच्या बॅट मधून फटांगऱ्यांची आतिषबाजी, कारण की हा सामना इथे जिंकलाय टीम गावदेवी स्पोर्ट टीम संघाने। कॉंग्रॅच्युलेशन टीम राज पाटील अँड कॅप्टन हार्डलक रोनक खानावल टीम। नो डाऊट मॅन ऑफ द मॅच वन मॅन आर्मी ज्याने 40 धावा बनवल्या आपल्या बॅटनं, फक्त चेंडू खेळले 11 आणि मॅन ऑफ द मॅच ठरलाय राज पाटील, अर्थात बावल्या इज अ मॅन ऑफ द मॅच। राज बावले आपण व्यासपीठावर यायचे मॅन ऑफ द मॅच साठी। अतिशय दमदार कामगिरी राहिली राज पाटील बावल्याची या मॅच मध्ये। त्यांना पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देणार आहोत। आणि जेवण सुरू झालेलं आहे प्रेक्षक वर्गाला देखील आणि तमाम खेळाडूंना देखील विनंती असेल की आपण जेवणाचा स्वाद घ्यायचा आहे। मॅन ऑफ द मॅच देऊ, त्यानंतर स्वागत आणि सन्मान देखील करू। दीपक दादा मुकादम मैदानाच्या आतमध्ये, क्या बात आहे। सकाळपासून धावपल चालू आहे त्यांची, मात्र मॅच देखील ते खेळत आहेत, एन्जॉय करतायत। 40+ एक महान खेळाडू आहेत ते। राज आपण व्यासपीठावर यायचे, मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी पाहुण्यांच्या शुभ हस्ते दिली जाईल। सन्माननीय भरतदादा जाधव यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते राज पाटील बावल्याला आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी द्यायची आहे। राज आपण व्यासपीठावर यायचे। कोणगावचा एक सुपरस्टार खेळाडू राज बावल्या, याच मैदानावर त्याला नाव देण्यात आला होता बावल्या, आणि राजने दाखवून दिलं नाम में बहुत कुछ है, अभी भी दम है, लगाए 40 रन बोर्ड पर अपने टीम के लिए। आणि सन्माननीय भरतदादा जाधव आरपीए चे तालुका अध्यक्ष आहेत, त्यांच्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅच
ही कॅपची नवीनच लुक आणलेली आहे राज पाटीलने या स्पर्धेमध्ये. अशा कॅप आपण इंग्लंडच्या खेळाडूंचे बघायचो पहिला पूर्वी. आता वेळ न घेता आपण आजच्या दिवसातील पुढच्या मॅच कडे बोलत आहोत.